शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना व विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूरसह राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाबाबत राज्य सरकारने भ्रष्टाचारी भूमिकेतून विना गणवेश घालून शाळा भरवत आहे। यावरून स्पष्ट जाणवत आहे किंवा दिसून येते की शालेय गणवेशात केवळ दलाली मिळावी म्हणून शासनाने ही योजना राबविण्याची भूमिका घेतली। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना व विद्यार्थी सेना सोलापूरच्या वतीनं त्वरित याबाबतीत योग्य तो कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांना गणवेश द्यावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात इशारा दिला आहे। सदर निवेदनात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिक्षणासाठी लक्ष देण्याचे असते, परंतु त्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित करून पालकांच्या माध्यमातून अभ्यासाचा सराव करून घेणे यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण येऊन पालक वर्ग शाळेमध्ये वारंवार गणवेशाची तक्रारी करीत आहेत। जे काही थोडे बहुत कपडे म्हणजे गणवेश दिले ते सुद्धा पट संख्यापेक्षा कमी दिले आहेत। कपडे नेसल्यास अंगाला येत नाहीत। मुलींना सलवारऐवजी मुलांना दिलेली कपडे अत्यंत निकृष्ट दर्जाचे कापड आणि अंगाला येत नाही। एकूणच गणवेश देऊन देखील न दिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असून संबंधित शैक्षणिक मंत्री दीपक केसरकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली निवेदनाची प्रत माहितीसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे पक्षनेते यांना पाठवण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात उपशहर प्रमुख सुरेश जगताप, उपशहर प्रमुख विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, उपशहर प्रमुख अमित भोसले, उपशहर प्रमुख आणि विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख विजय मोठे, युती सेना शहर प्रमुख रेखा अडकी, बीडी कामगार भगिनी विजयलक्ष्मी मैत्रे, श्यामाबाई मैत्रे, कामगार सेनेचे गणेश मंता, विठ्ठल कोराटकर, अक्षय गायकवाड, ओंकार केंगार, गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश।